तर मित्रमैत्रिणींनो, आदियोगिनी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत, नमस्कार. तर आपण आज माठातल्या दह्याची मातीच्या भांड्यातच केलेली लोण कढी कशी असते ते बघणार आहोत. आपण ह्या भांड्यामध्ये आम्ही नेहमी याच्यातच करतो. हे तापल्यानंतर याचा जो स्मोकी जो म्हणतो ना तुम्ही, तो खमंगपणा जो आहे तो कढीमध्ये बरोबर उतरतो आणि कढी ही ओरिजिनल स्वादाची राहते. तुम्ही लोखंडाच्या कुठल्याही पात्रामध्ये कढी केली तरी त्या धातूचा परिणाम त्याच्यावर होत असतो. त्याच्यासाठी लागणारं साहित्य हा लसण आहे. शक्यतो आपण बाजारात गेलो की जरा चोखंदळपणे गावरान लसण कसा मिळेल याचा प्रयत्न करायचा नेहमी. मी नेहमी गावरान लसण वापरते, आमचा घरचा आहे. याच्यासाठी आपण अर्धा लिटर दह्याची कढी करत आहोत. त्याच्यासाठी आपण घेतलेल्या 4 मिरच्या ते तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता की जेणेकरून तुम्ही कढी प्याल. आणि आता सर्दीचा मोसम आहे. एरवी आपण याच्यामध्ये अद्रक वापरतो, पण याच्यात आज सुंठ वापरणार आहे. ही सुंठ थोडी मी चोचून घेतलेली आहे, कारण जेणेकरून मिक्सरच्या पॉटला ती ब्लेडला तोडणार नाही. आणि याच्यामध्ये जिरे मसाला अगदी तडक्यामध्ये आपण टाकणार आहोत. अख्ख्या लाल मिरच्या अर्थात अख्ख्या टाकणार नाही आहे, ह्याचे 2 तुकडे करून टाकणार आहे. आणि हे मी थोडंसं चोचून टाकणार आहे. पुढे मी दाखवल्याप्रमाणे लसण व्यवस्थित अर्धा लिटरसाठी 2 गड्डी लसण घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे स्किप करू शकता. पण जेव्हा आपण आयुर्वेदिक लाभ घ्यायचा बघतो दह्याचे आणि त्याला आपण उकळतो, तो प्रोबायोटिक जे असतात ते कसे राहण्यासाठी आपलं सुरुवातीला सगळं आयुर्वेद घरातच होतं. तर ते आपण आता मी त्याचं डिटेलिंग नंतर सांगेल. मी शॉर्टमध्ये टाकत आहे. याच्यामध्ये मी लसण टाकलं आहे, जिरे टाकले आणि सुंठ टाकली आहे. सांगितल्याप्रमाणे सुंठ थोडी चोचून घेतलेली आहे, तिचा टणकपणा कमी होण्यासाठी, कडकपणा कमी होण्यासाठी. आता हे आपण मस्त मिक्सरला ग्राइंड करणार आहोत. या वाटणाबरोबरच आपण मिक्सरला एक 50 ग्राम, तुम्हाला जेवढं घट्टपणा पाहिजे असेल, अर्थात आपण दह्याची करतो आहे त्याच्यामुळे घट्टपणा येणार. चणा डाळीचं पीठ टाकलेलं आहे आपण, हरभऱ्याच्या डाळीचं घरचं पीठ. हे आपण फिरवून घेऊ. शक्यतो कढी करताना आपण तुपाचा वापर करायचा. तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता. हे आपलं असं दह्याचं, आम्ही याला मोऱ्या म्हणतो आमच्याकडे. तुम्ही दह्याचं गाडगं माठ काय म्हणत असाल ते, पण शक्यतो दह्याला हे असं वापरावं. तर हे अर्धा लिटर दही आहे. हे आता मी घुसळण्यासाठी घेत आहे, नको कारण ते डॅमेज होऊ शकतं. आणि ह्या माठाच्या दह्याची काळजी कशी घ्यायची, कसं शेकायचं ह्याचा पण व्हिडिओ मी टाकणार आहे. तर हे आपण व्यवस्थित दही फोडून घेणार आहोत. हे क्रीमयुक्त म्हशीच्या दुधाचं दही आहे. दूध व्यवस्थित तापवून थंड करून केलेलं. हे एवढं सविस्तर एवढ्यासाठी सांगत आहे की याचे पूर्ण बेनिफिट आपल्याला अशा पद्धतीने केल्यानंतर मिळतं. आता आपण दही फोडून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण जे आता मिरची, लसण, जिरं याचं जे आणि सुंठ याचं जे वाटण केलं होतं, त्याच्याबरोबर परत मी बेसन पीठ लावून मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. याच्यामुळे काय होतं, जे आपलं पूर्ण वाटण आहे ना, ते अगदी वस्त्रगाळ होतं. म्हणजे कढी पिताना ते दाताखाली येत नाही. आता आपण हेच याच्यामध्ये सगळं टाकून व्यवस्थित मोडून घ्यायचं आहे परत. आणि परत याच्यामध्ये कसं आहे, कमी याच्यामध्ये परत बेसन पिठाच्या गुठळ्या पण राहत नाही. आता आपलं हे तूप छान तापलं आहे. आता याच्यासाठी आपण आता ही फोडणी देत आहोत. याच्यासाठी टाकतो आपण राई, 2 चमचे राई. सुरुवातीला याच्यामध्ये फक्त मोहरी टाकलेली आहे आपण. आता आपण याच्यामध्ये जिरं टाकणार आहोत. तर जिरं याप्रमाणे हातावर आपण असं थोडंसं चोळून घ्यायचं आहे. जिऱ्याला मोहरीपेक्षा थोडा कमी वेळ लागतो. मोहरी पूर्ण फुटली तरच त्याचे बेनिफिट आपल्याला मिळतात. आणि कढीपत्ता आहे, आपण हा चिरून घेतलेला आहे कढीपत्ता, की सगळा काढून टाकायला नको कोणी जेवणातलं त्याचा. आणि कढीपत्ता आपण जे तेल तूप वापरतो याचं कोलेस्ट्रॉल कमी करतो. आता याच्यामध्ये आपण टाकत आहोत हिंग. 2 चमचे आपण हिंग टाकलेला आहे, कारण आपण याच्यात बेसन पिठाचा वापर केलेला आहे. आणि
आपण जे कालवण, कोरड्या अशा ज्या मराठी पूर्णपणे शुद्ध शब्द आहेत, हे पूर्ण अन्न कसं होतं, आपण वरणाला कढी केली की आपल्याला वरणाची गरज पडत नाही सहसा. आता आपण याच्यामध्ये डाळीचं पीठ जे टाकलेलं आहे 50 ग्राम, याच्यामध्ये आपल्याला पूर्ण प्रोटीन पण मिळालेलं आहे. आता दही ज्या प्रमाणात आंबट आहे त्या प्रमाणात आपण याच्यामध्ये क्वांटिटीप्रमाणे याच्यामध्ये जेवढं चवीला आंबट वगैरे व्यवस्थित मिळेल एवढंच याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. हळद स्किप करायची नाही आहे. हळद आपल्याला याच्यामध्ये पूर्णपणे औषधी गुणधर्मासाठी वापरायची आहे. वातावरण पावसाळी आहे, एरवी उन्हाळ्यामध्ये नाही वापरली तरी चालते. ते राहिलं ना आपलं. तर आता ही कोथिंबीर आणि हा गडबडीमध्ये द्यायचं राहिले तडका. थांबा, हे मगाशी गडबडीमध्ये हे राहून गेलं माझं टाकण्याचं, त्याच्यावरून आता मी वरून तडक्यामध्ये टाकत आहे. 4 लवंग आणि 5 मिरे असं आपण सुरुवातीच्याच फोडणीमध्ये हे ॲक्च्युली मिरा आणि लवंग हे सुद्धा मी थोडंसं याच्यावर दुखवून घेतलं आहे, म्हणजे चोचून घेतलं आहे की ते उडणार नाही. आता हे आपण याच्यामध्ये लवंग आणि लाल मिरचीचा तडका दिलेला आहे आपण, आणि हे आपलं काळा मिरा. आता ह्याच्यात आपण चवीप्रमाणे टाकत आहोत मीठ, आणि हे मीठ आम्ही नेहमी शेंदे वापरतो स्वयंपाकघरात. चवीपुरतं मीठ टाकलं आहे. आता फक्त याला एकच हे द्यायची, उकळी द्यायची. कढीला पूर्ण हे टाकायचं नाही आहे, काय खूप शिजू द्यायचं नाही आहे. आणि याच्यामध्ये या प्रमाणामध्ये गूळ टाकत आहे. याच्यामध्ये साखर अजिबात टाकायची नाही. साखरने याचे आपले आयुर्वेदिक गुणधर्म सगळे झिरो होऊन जातात. जर गोडचं आवडत असेल तर ॲक्च्युली हे गोडच दही आहे आणि घरचं. बस आपल्या एक उकळी आली की आपलं हे तयार. याच्यामध्ये आपण 1 चमचा टाकत आहोत लोण. कढी म्हटलं की याच्यामध्ये लोणी आलं, अर्थात दह्यामध्येच लोणी आहे. आपण ते फक्त दही फोडून घेतलेलं आहे. ही आपली आता कढी तयार आहे. हे फक्त एक होऊ द्यायचं आहे, कारण मातीचं भांडं किती वेळ तरी त्याच्यामध्ये काय ती ना आस कायम राहते. आपण भाकरी, भात, पोळी किंवा तसंच पिण्यासाठी सुद्धा आपली ही अशी खमंग कढी तयार आहे. तर मैत्रिणींनो, सांगा तुम्हाला माझी ही कढीची रेसिपी कशी वाटली. माझी नेहमीची कढी ही अशीच असते. प्लीज सबस्क्राईब, लाईक अँड शेअर मैत्रिणींनो. थँक्यू.